एका जंगलात एक धूर्त कोल्हा राहत होता. एक दिवस त्याला खूप भूक लागली. एखादी शिकार मिळावी म्हणून तो जंगलात भटकला, पण जंगलात काही शिकार मिळेना. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. जंगलाबाहेर एक नदी होती. आपण त्या नदीकाठी जाऊ आणि काही शिकार मिळते का ते पाहू, असे म्हणून कोल्हा नदीकाठी आला. पण त्याची तिथेही फसगत झाली. नदीकाठी तर कोणीच दिसेना, पण धूर्त कोल्हा तिथेच बसून राहिला. तेवढ्यात त्याला काठावर काहीतरी हलताना दिसले. काय बरं हलतंय तिथे, असे म्हणून तो बघायला गेला. बघतो तर काय, एक पिटुकले कासव नदीच्या काठावरून चालले होते. कोल्हा त्या कासवाला बघून खूप खुश झाला. अरे वा, काय मस्त कासव आहे, आता या कासवाला खाऊनच टाकतो, म्हणून तो कासवाच्या जवळ गेला. कासव कोल्ह्याला बघून खूप घाबरले. कोल्हा म्हणाला, ए कासवा, आता मी तुला खाणार आणि आपली भूक भागवणार. मग काय मुलांनो, कासव आधी मात्र थोडे घाबरले, पण नंतर धीटपणे म्हणाले, हो रे बाबा, खा तू मला, पण माझी पाठ ना ऊन लागून जरा कडक झालीये. पाण्यात बुडलो की जरा मऊ होईल ती, उगाच तुला चावायचा त्रास नको. कोल्ह्याला हे कासव अजून मऊ मऊ होणार आणि आपण कसा त्याच्यावर ताव मारणार, या कल्पनेनेच त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्यांनी तंद्रीत डोळे मिटले. पण इकडे हुशार कासवाने कोल्ह्याचा डोळा चुकवून पाण्यात टुणकन उडी मारली आणि पाण्यात जोरात हात पाय मारत पळून गेला. कोल्ह्याने डोळे उघडले तर बघतो तर काय, कासव तेथून चक्क पळून गेलेले. मुलांनो, अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आबांच्या गोष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.